बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजमुद्रा चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझा आदरपूर्वक नमस्कार। मी माधवराव पाटील शेळगावकर, माजी अध्यक्ष संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती महाराष्ट्र राज्य। मी गेली 17 वर्ष स्वच्छतेच्या विषयावर काम करत आहे। तसा मी राजकीय पिंडाने घडलेला होतो, पण माझं त्याच्यात मन रमलं नाही। जेवढा चांगुलपणा ह्या मला स्वच्छता अभियानामध्ये दिसला, तेवढा मला राजकारणामध्ये काही समाज चांगलं होण्यासारखं दिसला नाही आहे। म्हणून मी इकडे गेली 17 वर्ष झालं हे काम करतो आहे। महात्मा गांधी एके ठिकाणी असं म्हणले की स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता श्रेष्ठ। एवढं जर मोठं असेल स्वच्छतेचं महत्त्व, तर मी त्याच्या सखोल जाण्याचा प्रयत्न केला आणि कैलासवासी R.R. आबा राज्याचे आपल्या गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या राज्यामध्ये सुरू केलं आणि मी थोडंसं मध्ये त्याच्या डोकावून पाहायचा प्रयत्न केला आणि 2003 साली माझ्या गावाला भाग घ्यायचं मी ठरवलं। आणि गावकऱ्याची मानसिकता तयार करण्यासाठी आता त्या काळी 2000 साली राजगड नावाचे गाव चंद्रपूर जिल्ह्यातलं, ते गाव राज्यात पहिलं आलं होतं। तर माझी अशी कल्पना माझ्या मनामध्ये आली की गावकऱ्यांना नेऊन दाखवावं आणि आपणही पाहावं। जवळपास 70-80 युवक, महिला, काही कार्यकर्त्यांना घेऊन मी राजगडला गेलो आणि राजगड पाहून प्रभावित झालो आम्ही। आणि मग हे गाव जर करू शकते तर माझं गाव का होऊ शकत नाही, हे माझ्याही मनात आलं आणि गावकऱ्यांच्याही मनात आलं। आणि आम्ही 2003 साली अगदी झटून सगळ्या कामाला गावकरी लागले आणि पाहता 1 वर्षात आम्ही तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात प्रथम, विभागात दुसरं, राज्यामध्ये वसंतराव नाईक पाणी पुरवठ्याचा पहिला पुरस्कार प्राप्त केलो आम्ही। आमची इच्छा वाढली आणि निर्मल ग्रामही झाला। 2005च्या 6 वर्षामध्ये राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते गावाला निर्मल ग्रामचाही पुरस्कार प्राप्त झाला। अशी पुरस्काराची प्राप्त करण्याचा एक छंद लागला आम्हाला नव्हे, तो पुरस्कारासाठी नव्हतं, तर ते त्या निमित्तानं आपलं गाव चांगलं होत आहे हे डोळ्याला दिसत होतं सगळ्यांना। आणि त्यामुळं सगळेजण या कामाकडे थोडंसं जीवनातलं महत्त्वाचं काम म्हणून पाहिलं। मी याच्यामध्ये जसं विचार करत गेलो तसं मला याची खोली खूप कळत गेली आणि इथपर्यंत मी चिंतन केलं की मनुष्य जातीला काय हवं आहे जगातल्या, तर जगातल्या मनुष्य जातीला स्वच्छता हवी नाही तर सुख हवं आहे। आणि मग ही सुखाची दुकान कुठं परमेश्वरानं लावलेली नाही आहे। कोणी किती करोडपती असला तरी त्याला जाऊन 5 किलो सुख त्याला विकत घेता येणार नाही आहे। आणि मग हे सुख तर सगळ्यांना पाहिजे आहे। मनुष्याच्या उत्पत्तीपासून मनुष्य सुखाच्या शोधामध्ये फिरतो आहे, देवाच्या शोधामध्ये फिरतो आहे, पण दोघांचाही ॲड्रेस नसल्यामुळं ते त्याला प्राप्त झालेलं नाही, असं त्याला खूप दुःख आहे। आणि म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये मग सुख शोधायचं कसं, मग सुख मिळवायचं कसं या बाबतीमध्ये प्रयत्न केला। आणि माझ्याच आयुष्यातल्या 75 वर्षामध्ये मी जरा डोकावून पाहिलं की सुखासाठी काय काय लागते। सुख हे काही एक प्रकारची वस्तू नाही आहे, ती तुम्हाला मिळाली की तुम्ही आनंदी राहणार, खुश राहणार। सुख हे एक प्रकारचं नाही आहे, 4-5 प्रकारामध्ये त्याच्यात तुमच्या विहिरीमध्ये जसं झरे असतात तसं सुखाचेही झरे आहेत। आणि त्यातला मी पहिला झरा कोणता या विहिरीला सशक्त ठेवण्याचा पाहिला, तर पहिला झरा मला आरोग्याचा दिसला। उत्तम आरोग्य असेल तर जीवनामध्ये सर्व गोष्टीचं सुख घेण्याला तो लायक असतो, नाहीतर सगळ्या गोष्टी असूनही जर आरोग्य नसेल तर त्याचं सगळं व्यर्थ जीवन जाणार आहे।
आणि म्हणून सुखाच्या शोधासाठी मग काय पाहिजे? उत्तम आरोग्य, उत्तम आपला जोडीदार म्हणजे पत्नी, उत्तम संतती, उत्तम संपत्ती आणि उत्तम समाजकार्य. ह्या 4-5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण जर घडवून आणू शकलो, निश्चितपणे आपणाला सुख मिळेल. अनेक साधू संतांनी महाराजांनी स्वर्गाचे दार कसे उघडतील ह्याबद्दल खूप काही बोलले. मी सुद्धा अध्यक्ष असताना जवळपास महाराष्ट्रातल्या 1200 हबपना आळंदी येथे एक परिषद घेतली होती हबपची, आणि त्यांच्या हात जोडून पाया पडून मी त्यांना विनंती केली की तुम्ही मेल्यावर स्वर्गात जाण्याचं शिकवण्यापेक्षा जिवंतपणे त्याच्या गावाला स्वर्ग बनवायला शिकवा. त्याचा खूप मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही समाजाला. आणि जवळपास तुमचं कीर्तन काय असेल ते करा, पण एक शेवटच्या 2-4 मिनटामध्ये हा मुद्दा आपण मांडा स्वच्छतेचा. कारण मेल्यावर तुम्हाला स्वर्गात जायला आवडते, मग जिवंतपणे स्वर्गात राहायला का आवडत नाही असा माझ्यासमोर प्रश्न पडला. आणि कोणालाही नक्कीच आवडेल. चांगल्या गोष्टी, चांगुलपणा हे आवडतोच. मग परमेश्वर फार मोठं माणसाला देणगी दिलेली आहे. ईश्वराचं लाडकं लेकरू म्हणलं तर परमेश्वर आहे. परमेश्वराचं लाडकं लेकरू काय काय दिलं तुम्हाला? या शरीराची जर आपण रचना पाहिली तर अमौलिक असं हे शरीरातला एक एक अवयव तुम्हाला जोडून दिलेला आहे. आणि त्यामध्ये पाहिलं तर कुठल्या लाखो नाही कोटीची किंमतसुद्धा अपुरी पडणार आहे या शरीराच्या सगळ्या कामामध्ये. आणि म्हणून आपल्याला या दिलेल्या शरीराला जर आरोग्याची जर आपण जोड दिली तर शरीर हे उत्तमरित्या काम करू शकते, ह्याची मला जाणीव झाली. आणि हे उत्तम आरोग्य राहण्यासाठी काय लागते याचं मी चिंतन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आरोग्याचे मुख्य घटक 3च आहेत: स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्न. ही स्वच्छ आणि हे तिन्ही गोष्टी परमेश्वरानं आपल्याला फुकट दिल्या. स्वच्छ हवा, ऑक्सिजनसाठी अजून कोणी पैसे मोजला नाही. जे 2 मिनटं तुम्हाला ऑक्सिजन नाही मिळाला तुमचा मृत्यू होतो. आणि ऑक्सिजनची किंमत ज्यांनाच कळते की जे दवाखान्यात गेल्यानंतर जे व्हेंटिलेटरवर ठेवतात त्यांना ऑक्सिजनची किंमत कळते की डॉक्टरांनी किती लावल्यानंतर किती पैसे घेतले. मी एके ठिकाणी वाचलं की 65 वर्ष तुमचं सरासरी आयुष्य धरलं तर जवळपास तुम्ही दररोज 500 रुपयाचा ऑक्सिजन वापरता. आता ते 65 वर्षाचे किती होतील ते बघा तुम्ही. जवळपास 100-200 कोटी रुपयाचं ऑक्सिजन तुम्हाला परमेश्वरानं फुकट दिला. एवढंच नव्हे, पाणी, हवेच्या नंतर पाणी अत्यावश्यक आहे. हे पाणी तुम्हालासुद्धा फुकटच दिलं. माळावर राहा तुम्ही, व्हळाला राहा, नदीच्या काठाला राहा, कुठं पाण्याचं, समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि तुमच्या गावावर येऊन पाऊस पडतो, ही काही लहान गोष्ट नाही आहे. आणि खाऱ्या पाण्याच्या समुद्राची वाफ होते आणि वरून येऊन पडणारं पाणी उजळीत पण धरून पिया, ते तुम्हाला गोड लागेल. खाऱ्या पाण्याचं गोड पाणी करायची प्रक्रिया अजूनही इतक्या सुविध्य जगामध्ये सुद्धा होऊ शकलेली नाही आहे. पुढे होईल, ते काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे, पण परमेश्वरानं तुम्हाला हे फुकट दिलं. तिसरी गोष्ट, अन्न कसं दिलं आम्ही रोज खातो आहे, पण कसं दिलं याच्या बाबतीमध्ये कधी चिंतन करत नाही आम्ही. प्रत्येक याला फळाला परमेश्वरानं कव्हर लावून दिलं. संत्र्याला बघा, मोसंबीला बघा, केळाला पहा, उसाला चिवटी पहा, मक्याचं कणीस पहा. गव्हाच्या एक एक दाण्याला गव्हाच्या ओंबीमध्ये झाकून तुम्हाला दिलं, सुरक्षित अन्न दिलं परमेश्वरानं. आणि हे एवढं असतानाही आमच्या एका अज्ञानामुळं या तिन्ही वस्तूचं आम्ही वाटोळं करून टाकलं, त्यांना दूषित केलं, आम्ही त्यांना विषारी केलं. आम्ही कोणती गोष्ट चुकली आमची, तर आम्ही उघड्यावर जे प्रातविधी करतो आहे, ज्याला तुम्ही उघड्यावरची हागंदारी म्हणता, त्या एका गोष्टीमुळं हवा, पाणी आणि अन्न हे विषारी झालं. आता हवा कशी विषारी झाली मला काही सांगायला खूप मोठं विनोदानं माझ्या भाषणामध्ये मी म्हणत होतो की एखाद्या माणसानं जर 1-2 सेकंदाची जर खराब हवा सोडलं महफिलमध्ये बसून तर 10-5 लोक तरी नाकाला बोट लावतात. कोण आहे म्हणतात, तर कोण सांगायला मी आहे म्हणून. मग तुम्ही गाव जेवढी गावची लोकसंख्या आहे तेवढं गावकरी जर सगळे जर त्या गावाच्या अवतीभोवती जर प्रातविधी करत असतील तर त्या गावची हवा खराब होईल का नाही हे कोणा शहाण्याला पुसण्याची आवश्यकता नाही आहे. दुसरी गोष्ट, पाणी. पाणी तुमचं पावसाळ्यामध्ये बघा, तुमची हागंदारी तुम्ही गावाच्या बाहेर जरी केलात तरी त्या पाणी पडल्यानंतर त्याची विष्ठा पातळ होऊन ती नदीला जाते, वाहण्यात जाते, आणि मग नदीचं पाणी जनावरं प्यायलेत, माणसं प्यायलेत. तर अशा पद्धतीने आम्ही पाणी खराब केलं. अन्न खराब कसं होते, तुमच्या गावामध्ये माश्या नक्कीच असणार आहेत, अख्ख्या भारतामध्ये आहेत. ते माश्या तुम्ही सकाळी प्रातविधीला निघालात की ते तुमच्याबरोबर येतात आणि तुमच्या विष्ठेवर बसून, माशीचं आवडतं खाद्य विष्ठा आहे, एका माशीला 6 पाय असतात आणि ते 6 पाय घेऊन ती त्या विष्ठेवर बसते आणि तशीच ती विष्ठा खाऊन तुमच्या गावामध्ये येते. काय पाय धुवून तुमच्या घरी येत नाही आहे. पण कोणाची माशी, मला माशीचा एक गुण मात्र खूप आवडला. तो गुण म्हणजे ती जातीवादी नाही आहे.
कुठलीही माशी, कोणाच्याही विष्ठेवर बसलेली माशी कोणाच्याही घरात जाईल, कांबळीची पाटलाकडे जाईल, पाटलाची देशमुखाकडे, देशमुखांची कुलकर्णीकडे जाईल. हा एक तिच्यातला गुण आहे. ती जातीवादी नाही आहे. माणूस असून आम्ही जातीवादी आहोत, पण ती जातीवादी नाही आहे. आणि अशा अनेक ह्या गोष्टीमुळं अन्नही आमचं खराब झालं. ती विष्ठेवर बसलेली माशी आमच्या अन्नावर बसते आणि तिच्या पायाला लागून आलेले जंतू आमच्या पोटात जातात. त्यामुळं अनेक संसर्गजन्य जे रोग आहेत किंवा रोगाची प्रतिकारशक्ती ज्याच्या अंगात कमी आहे, अशा माणसांना त्या रोग झाल्याशिवाय राहत नाही. आणि आज जर आपण पाहिलं, एक 50-100 वर्षापूर्वी ह्या सगळ्या कुठल्या सुविधा नव्हत्या. पण नांदेडमध्ये मी पाहिलं, 50 वर्षापूर्वी नांदेड शहरामध्ये 5 ना 7 10 डॉक्टर असतील. आज नांदेड शहरामध्ये 1200 डॉक्टरच्या वर आहेत. 350 हॉस्पिटल झालेले आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल. म्हणजे रोगाचं प्रमाण आमचं किती वाढलं. आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुमचा चांगला झाला, बिमार पडल्यावर दवाखान्यात जाऊन दुरुस्त होण्यापेक्षा तुम्ही बिमारच नाही पडणं, हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. आणि ते तुम्ही या माझ्या संभाषणानंतर नक्कीच सुधाराल अशी मला पूर्णपणे खात्री आहे, अपेक्षा आहे. मित्रहो, जीवनामध्ये आपल्याला सुख पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे, तर एक टप्पा त्याच्यातला उत्तम आरोग्य पाहिजे. आणि उत्तम आरोग्य तुम्ही घरामध्ये शौचालय बांधून प्रातविधी बाहेर करण्याचं जर टाळलात तर ते आरोग्याचं मंदिर आहे. मी नाही बोललो, की माझ्यापूर्वीच अनेकांनी सांगून ठेवलं आहे, देवालय, विद्यालय, शौचालय, ह्या तिन्हीमध्ये आलय हा शब्द आहे. आलय म्हणजे मंदिर, देवालय म्हणजे देवाचं मंदिर. आम्हाला काय देते, तर आम्हाला मानसिक समाधान देते. विद्यालय, विद्येचं मंदिर, आम्हाला ज्ञान देते. आणि शौचालय हे आरोग्याचं मंदिर आहे, आम्हाला आरोग्य देते. मला एके ठिकाणी विचारण्यात आलं की या तिन्हीमध्ये श्रेष्ठ कोण. मी बिनधास्तपणे सांगितलं की तिन्हीमध्ये शौचालय श्रेष्ठ, आरोग्याचं मंदिर. कारण मी आरोग्याला प्राथमिकता देणारा माणूस आहे. तुम्हाला मुलं नसली तरी चालेल, बायको नसली तरी चालेल, पैसे नसले तरी चालेल, पण आरोग्य नसेल तर तुम्ही या मानवी जीवनातला आनंद घेऊ शकणार नाही, ह्याची मला खात्री आहे. आणि म्हणून उत्तम आरोग्य जर आमचं राखण्याला शौचालय आमचं काम करीत असेल तर ते आरोग्याचं मंदिर आहे आमच्या, हे समजून त्याच्याकडे पाहून आणि ते आरोग्याचं मंदिर आपल्या घरात असणं किती आवश्यक आहे याची तुम्हाला जाणीव होणं गरजेचं आहे. बाकी काही गोष्टी नसल्या चालतील. टी व्ही नसला चालेल तुम्हाला, मोबाईल नसला चालेल तुम्हाला, घरी तुमच्या वीज नसली तरी चालेल, काही नसलं तरी चालेल सुविधा, पण घरामध्ये आरोग्याचं मंदिर असणं हे पहिलं लक्षण चांगुलपणाचं आहे तुमच्या, आणि ते तुम्ही कराल. आणि दुसरं असं, केवळ चांगुलपणाचंच नाही आहे, आरोग्याचंच मंदिर नाही आहे, तर तुमच्या आई बहिणीच्या बायकोचं, तुमच्या आबरूचं रक्षण करणारं हे मंदिर आहे. कारण आपण पाहतोय, आपल्या आई बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर आपल्या अंगाचा तिळपापड होतो, संताप येतो आपल्याला, आणि असं वाटतं की आपण याचा खूनसुद्धा करावा. कित्येक ठिकाणी नुसत्या संशयावरून खून झालेले आहेत. मग आपल्या आई बहिणीकडे पाहिल्यानंतर एवढा जर राग येत असेल तुम्हाला वाईट नजरेनं, मग जेव्हा आई बहीण आपली रस्त्यावर जाऊन उडबेशा काढत बसते तेव्हा तुम्हाला पाहणारा माणूस काय चांगल्या नजरेनं पाहत असेल का, याची आपणालाही लाज वाटली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जो माणूस आपल्या आई बहिणीच्या आबरूचं रक्षण करत नाही, मग त्यांनी बायको तरी कशाला करून घ्यायची आणि मुली तरी कशाला जन्माला घालायच्या. आणि म्हणून आपण या शौचालयाचं महत्त्व सगळ्यात प्रायोरिटी बेसिसवर, एखाद्या स्त्रीच्या अंगावर तिची आबरूचं रक्षण, तिचे दागिने करत नाहीत, तिचे कपडे करत नाहीत, तिच्या घरातलं शौचालय तिचं रक्षण करते आबरूचं, हे मी एक अगदी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो. आणि आपण त्याचं, त्या स्त्रीचं महत्त्व, द्रौपदीमुळं महाभारत घडलं, सीतेमुळं रामायण घडलं. मग आपण आपल्या शहाजहानसारख्या माणसानं बायको मेल्यावर ताजमहाल बांधला, मग आपण एक आपल्या स्त्रीची आबरू राखण्यासाठी काय एक शौचालय बांधू शकत नाही का? आपण इतके नामर्द आहोत का आपण? ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपणाला, आणि आपल्या स्वभावात कसं असते, ज्या गोष्टीला तुम्ही प्रायोरिटी देता ती गोष्ट तुम्ही करू शकता, याची मला खात्री आहे. आता मोबाईल काय सरकारनं घेऊन दिला का तुम्हाला? नाही. टी व्ही सरकारनं घेऊन दिला का? नाही. मग तुम्ही हे कसं घेतलात? तुमच्या लग्नातला एवढा मोठा खर्च होतो, कोणी मदत करत नाही. तुम्हाला वडील वारलं तर तेरवीचा मोठा खर्च होतो, त्याच्यासाठी कोणी तुम्हाला मदत करत नाही. कारण हे अत्यावश्यक गोष्टी समजून तुम्ही करताय. आणि मग शौचालयसुद्धा जर ज्या दिवशी तुम्हाला अत्यावश्यक वाटेल त्या दिवशी तुम्ही नक्की केल्याशिवाय राहणार नाही. आजही जरी महाराष्ट्र हागणदारी मुक्त जाहीर केलं का सरकारनं, तरी मी अनेक गावाचे जेव्हा दौरे करतो तेव्हा अजून त्या प्रत्येक गावामध्ये 22%, 25%, 30%, 50% काम शिल्लक आहे. आणि ते काम माझ्या बांधवांनी, देशबांधवांनी करावं, महाराष्ट्राच्या बांधवांनी करावं. महाराष्ट्र आज देशामध्ये या कामामध्ये आघाडीवर आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. कारण मी आणि माझे सगळे सहकारी, ज्याच्यामध्ये माझ्या टीममध्ये पोपटरावजी पवार होते,
चंद्रपूर जिल्ह्यातून चंदू पाटील होते, साताऱ्यातून क्षीरसागर होते, तिकडे बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ होते. अशा अनेक मान्यवरांनी आपलं जीवनच या कामासाठी समर्पित करून काम केले. म्हणून महाराष्ट्र देशामध्ये या कामामध्ये आघाडीवर आहे आणि पुढेही राहील. आणि सरकारचं सहकार्य, अधिकाऱ्यांचं सहकार्य आणि अनेक मान्यवरांचं सहकार्य या कामामध्ये लाभलेलं आहे. कारण स्वच्छता सगळ्यांना आवडते. आपण पाहतोय मनुष्यापेक्षा प्राणी जनावरांचे जे पशुयोनी असते ती काही श्रेष्ठ नाही आहे. पण आपल्या लेकराला चाटून, मांजरीसुद्धा त्या लेकराला, पिल्ल्याला चाटून स्वच्छ करते. गाय आपल्या वासराला चाटून स्वच्छ करते. म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व पुरुषालाच आहे, मानवजातीलाच आहे असं नाही आहे. तर जनावरांनासुद्धा स्वच्छतेचं महत्त्व आहे. आपणही कुठेही जरी शौचालय जरी जाऊन बाहेर बसायचं केलं तर चांगली जागा बघून बसावं म्हणतात, बेकार जागी बसत नाही आपण. म्हणजे इतकं महत्त्व शौचालय जाण्यासाठी सुद्धा आपण पाळतो. तर मग आपलं घर, आपलं परिसर, आपलं गाव का बरं स्वच्छ नसावं? आणि मी एक पाहिलं महाराष्ट्रावर फिरताना, देशभर फिरताना, राज्याच्या अध्यक्ष मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये मला खूप फिरायला मिळालं आणि खूप अवलोकन करण्यात आलं. माणूस स्वतः स्वच्छ राहतो, रोज स्नान करतो आहे, 22 लिटर पाणी स्नानासाठी वापरतो आहे, त्याचं घर स्वच्छ असते. मग त्याचं गाव का बरं स्वच्छ राहत नाही? याविषयी मी चिंतन केल्यानंतर मला असं लक्षात आलं, आम्ही कितीही जरी भारत मातेची प्रार्थना, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, हे पाठ करून जरी म्हणलो आम्ही, तरी तुमचं भारतावर प्रेम होत नाही. प्रेम हे जोपर्यंत तुम्ही कष्ट लावत नाही तोपर्यंत तुमचं प्रेम होत नाही. तुम्ही गावासाठी जर काहीच करणार नाही, इथला दगड तिथं उचलून ठेवायचं काम करणार नसाल तर तुमचं गावावर कधीच प्रेम होणार नाही. तुमच्या शरीरावर तुमचं प्रेम आहे, शरीर तुमचं स्वच्छ आहे. तुमच्या घरावर तुमचं प्रेम आहे, घर तुमचं स्वच्छ आहे. मग तुमच्या गावावर तुमचं प्रेम नाही म्हणून तुमचे गाव दुर्गंधीनं भरलेले आहेत. नरक यातना तुम्ही त्या गावामध्ये भोगत आहात, तुमचे लेकरं भोगत आहेत. ह्याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही झाडू घेऊन गाव झाडून स्वच्छ कराल त्या दिवशी त्या गावावरही हळूहळू प्रेम होईल. आई आणि वडील दोघंही मुलावर प्रेम करतात, पण आईचंच प्रेम जगात श्रेष्ठ का? याचं मी चिंतन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आई जे 9 महिने गर्भामध्ये ठेवून बाळंतपणाच्या जे मरणप्राय वेदना सोसते, कष्ट लावते, त्या लहान मुलाला मोठं करण्यासाठी जे कष्ट घेते, त्यामुळं आईचं प्रेम हे जास्त कष्ट असल्यामुळं जास्त सखोल प्रेम असते. आणि तसंच मग तुम्ही गावावर जर कष्ट केलात, आणि मी हे करून सांगतो तुम्हाला, मी 30 वर्ष बिनविरोध सरपंच राहिलो, पण कधी झाडू घेऊन गावामध्ये झाडू मारला नव्हता. पण जेव्हा अभियानात भाग घेतलं तेव्हा झाडूच मारला नाही, तर आम्ही विष्ठासुद्धा भरून काढली. आम्ही लोकांना लाज वाटावं, आपण शी करतो आणि पाटलांनी जाऊन तिथं काढावं, ते त्यांना वाईट वाटावं म्हणून ते सुद्धा काम आम्ही केलं. आणि या दृष्टीनं आपण मला विनंती करायची आहे की तुमच्या गावासाठी तुम्ही झाडू मारा, तुमच्या गावासाठी तुम्ही नाली साफ करा. हे काम सरकारचं आहे, हे काम ग्रामपंचायतचं आहे. शहरात कुठं करतो माणूस? पण शहरामध्ये प्रचंड टॅक्स त्यासाठी दिला जातो. त्या टॅक्सच्या रूपातून जेव्हा आपण गावासाठी कष्ट करतो तेव्हा गावावर प्रेम झाल्याशिवाय राहत नाही. हे माझी स्वतःची अनुभूती आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक वाक्य सांगितलं, तुझं गावच नाही का तीर्थ, तू का फिरशी रिकामा व्यर्थ. आणि मग गावालाच तीर्थ करायचं ठरवलं तुम्ही, तर गावासाठी थोडंसं काम केल्याशिवाय ते तीर्थ होणार नाही. माणसं लावून जर प्रेम करता आलं असतं तर आईसुद्धा एखाद्या मोलकरीला लावून मुलावर प्रेम केली असती. आणि जे स्वतः करतो त्यातूनच प्रेम निर्माण होते, प्रेमाची उत्पत्ती. आणि जीवनामध्ये तुम्हाला जर प्रेम नाही मिळालं तर बाकी सगळ्या गोष्टी मिळूनही त्या तुम्हाला व्यर्थ वाटतात. आणि म्हणून प्रेमाची एक गरज आहे. हे माझा गाव, त्या गावावर तुमचं प्रेम होणं तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही त्या गावासाठी सगळ्या तरुण पिढीनं विशेषतः पुढाकार घ्यावा. कारण जुन्या पिढीला जे काय प्रस्थापित व्यवस्थेमध्ये त्यांचं जीवन गेलेलं आहे, तशा घाणीमध्ये त्यांचं जीवन गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना काही त्याचं फारसं महत्त्व वाटत नाही. पण नव्या पिढीनं जसं सगळ्यांनी मोबाईल घेतला विज्ञानाचं महत्त्वच लक्षात घेऊन, तसं आपलं गावही चांगलं करण्याचा नव्या पिढीनं संकल्प करावा. आणि सगळ्या तरुणाईनं जर मनात घेतलं ते काम चुटकीशीरशी होणारं काम आहे. आणि कायमस्वरूपी लोकांवर, पुढच्या पिढीवर संस्कार होतील. मी परदेशात पाहिलं, माझा मुलगा लंडनमध्ये राहतो, मी 3 महिने लंडनमध्ये गावोगावसुद्धा फिरून पाहिलं मी अभ्यास करण्यासाठी. तर तिथं मला एक गाव, मला स्वतः माझं गाव खूप स्वच्छ वाटत होतं. पण तिथं पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आम्ही अजून कित्येक पटीनं मागे आहोत. आणि तिथे एक गाव स्वच्छ पाहायला मिळालं नाही मला, तर तिथं देशच स्वच्छ पाहायला मिळाला. आणि कोणी कसं रस्त्याला बसून शी केलं दिसलं नाही, कोणी शी तर सोडून द्या, पण लघवी केलेलंसुद्धा मला दिसलं नाही आहे. अनेक आम्ही व्यसनाधीनता झालोत, व्यसनाने माणसं वेडी होऊन गेलेली आहे. विशेषतः तरुण पिढी त्याच्यामध्ये फार प्रभावित व्हायला लागली आहे. याचं मला खूप नेहमीसाठी दुःख वाटते आहे.
कारण जर तुमचं आरोग्य हे तुम्हाला जर जीवनामध्ये सुख देणारी गोष्ट आहे आणि त्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या लागतात त्या आपण केल्या पाहिजेत. एखादी मोटरसायकल तुमच्याकडे असेल तर तिला जपण्यासाठी, तिला जास्त दिवस टिकावं म्हणून तिला आपण वेळेवर सर्व्हिसिंग करतो, ऑइल बदलतो, कपडा घेऊन कपडा मारतो, म्हणजे स्वच्छतेची तिची काळजी घेतो त्या वाहनाची. मग ही शरीररूपी वाहन तुम्हाला परमेश्वरानं दिलेलं याची तुम्ही काळजी घ्यायला नको का, असा तुमच्या मनालाच एखादा प्रश्न विचारा. मग ते आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर जसं मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरताना तुम्ही म्हणजे रॉकेल मिसळलेलं पेट्रोल भरत नाही आहे, शुद्ध पेट्रोल तुम्हाला भरावं वाटते. मग ह्या शरीराचं यंत्र हे चालण्यासाठी ह्याच्यामध्ये चांगलं पेट्रोल तुम्हाला लागणार नाही का? चांगला आहार, चांगलं खाद्य, चांगलं जीवन, काय खावं काय खाऊ नये, ह्या गोष्टीचा सर्व तुम्हाला अभ्यास करून आपलं आरोग्य सांभाळावं लागेल. आणि बिमार पडून कमावलेले पैसे कमावण्यासाठी तुम्ही आरोग्याची हेळसांड करत असाल तर ते कमावलेले पैसे तुम्हाला आरोग्य टिकवण्यासाठीच पुन्हा खर्च करावं लागतील. या हेतूला समजून घेऊन आपण हे काम पुढे नेटानं करावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गावी मोझरी येथे माझं लेक्चर होतं, मी तिथे गेलो होतो. तर तिथं मला असं सांगण्यात आलं की महाराजांची अशी इच्छा होती की मार्गदर्शन करू नका कोणालाही, तुम्ही स्वतः काम करून मग तो लोकांना आपले अनुभव सांगा. आणि मी तिथं माझे अनुभव सांगितला आणि तेव्हापासून मला एक सवय जडली की नेक केलेल्या गोष्टी आपण काही फारसं शहाणपणा सांगायचं नाही, ज्या केल्यात त्याच सांगायचा. मी मोठ्या प्रयासानं 50 वर्ष माझं गाव चालवला. मी 50 वर्षामध्ये मी गावातल्या वाईट गोष्टीला जवळपास हद्दपार केलं. दारू गेली, पत्त्याचा डाव अजूनही नाही माझ्या इथं. त्याच्यानंतर नाच तमाशा येऊन खूप मोठं वेळेचं आणि पैशाचं वाटोळं होत होतं, ते बंद केलं मी. आणि चांगल्या गोष्टी, शिक्षणाची खूप जोड दिली गावाला, खूप शिक्षणावर भर दिला. आज माझ्या इथलं जवळपास 1,500 लोकसंख्येच्या गावामध्ये 16-17 इंजिनियर झाले, 8-9 डॉक्टर झाले आणि परवाच गेल्या वर्षी एक मुलगा कलेक्टर झाला. हे मला खूप मोठं, मला गावाचा माझा अभिमान वाटतो आहे. आणि म्हणून ज्या गोष्टींना आपल्याला जीवनामध्ये काही साध्य होते त्याचा आपण स्वीकार करावा. आपण घर झाडतो म्हणजे नेमकं काय करतो, घरात काही वस्तू पडल्या असतील खाली तर ते टाकून देत नाही, आपण वस्तू उचलून ठेवतो आणि कचरा झाडतो. तसं जीवनामध्ये सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन स्वीकारणं हे अत्यंत आवश्यक आहे. जो माणूस परिवर्तन स्वीकारला नाही तो प्राणी, डायनासोरसारखा प्राणीसुद्धा या पृथ्वीवर संपून गेला. शिक्षणाचं परिवर्तन ज्याने स्वीकारलं नाही तर ते शिक्षणातून ज्यांनी बाद झाले ते मंडळीसुद्धा, मोठमोठे पाटलं देशमुखसुद्धा खूप जीवनामध्ये दुःख भोगत आहेत, हे आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक नुकसान त्यांचं खूप झालं. म्हणून परिवर्तन स्वीकारा. केवळ मोबाईल घेतलो आम्ही, टी व्हीवर बघलो, सगळे यूट्यूब चॅनल पाहायला लागलो, सगळं हे परिवर्तनच आम्ही स्वीकारलेलं आहे. तसं जीवन चांगलं होण्याच्या दृष्टीनंसुद्धा जे गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण परिवर्तनाच्या माध्यमातून शिकावं. कारण सामाजिक परिवर्तन हे लहान गोष्ट नाही आहे. सामाजिक परिवर्तन हे एका विशिष्ट पद्धतीनं समाज चालतो आणि त्याच्यात थोडासा बदल करायचा म्हणून खळखळ झाली की मग समाजाला पटत नाही, समाज चिडतो. जसं महात्मा फुलेसारख्या एवढ्या महान व्यक्तीने शिक्षणाचं महत्त्व स्त्रियांचं समजून शिक्षणाची पहिली शाळा काढून आपल्या बायकोंना शिकवून त्यांनी शाळा चालू केली. त्या माणसाला किती त्रास झाला आहे ते आपण पाहिलं आहे. आज महाराष्ट्रभर त्यांचे पुतळे उभा करून आम्ही त्यांना सलाम करतो आहे. पण त्यांच्या जीवनात त्यांना आम्ही अजून सहकार्य केलं असतं तर खूप मोठं काम त्यांनी अजून उभा करू शकले असं मला वाटते. कारण ज्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांना घरातून हाकालून दिलं, शाळा हे बंद कर, धर्माच्या विरुद्ध व्हायला असं त्यावेळच्या लोकांनी त्यांना खडसावलं आणि आईवडिलांनी त्यांना घरातून हाकालून दिलं. पुण्यामध्ये त्यांना किरायानंसुद्धा घर कोणी देत नव्हतं आहे, तर तिथे एका मुस्लिम भावानं त्यांना घर दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये ते केलं म्हणूनच तिथं कोणीतरी शाळेला, मला वाटते भिडे वाडा कोणतरी असा एक शाळेसाठी दिला गेला आणि आज भारतातल्या सगळ्या स्त्रिया शिक्षण घ्यायला लागल्या आहेत. समाज परिवर्तन करताना त्या माणसांना खूप त्रास होतो. सहज परवा एक यूट्यूबवर आलं होतं, कोंबडा पहाटे आवरतो बाग देतो. तर एकट्यानं त्या कोंबड्याला विचारलं की तू सगळ्यांना जागं करायचं काम करतोस आणि लोक तुला कापून खातात. तर तो कोंबडा मोठ्या विनोदानं म्हणायला लागला की जे समाजाला जागं करतात त्याला लोक कापूनच खातात म्हणलं, मग ते माणसं असोत की जनावरं असोत. अशा पद्धतीनं अनेक समाजकर्त्यांचे हाल झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधींना गोळ्या घालून मारलं, संत ज्ञानेश्वर, आज त्यांच्या नावानं 10-10 लाख लोक पालखी काढतात 700 वर्षानंतर. आणि त्या काळात त्यांच्या आईवडिलांना जलसमाधी घ्यावी लागली. एवढा समाज त्या काळाचा छळतो. परिवर्तन स्वीकारण्यासाठी जेव्हा आपण पुढे येत लोकांकडून अपेक्षा करतो तेव्हा एक गोष्ट नेमकी पाहिजे की आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे.
तेव्हा आपल्याला सांगायचा दुसऱ्याला अधिकार मिळतो आणि मग आपली गावं करा, आपल्याला सांगायचा अधिकार आपोआप प्राप्त होतो. कोणी अधिकार दिल्याने मिळत नाही, तर तो अधिकार तुमच्या कर्तव्यातून तुम्हाला निर्माण करावा लागतो, याची सदैव जाणीव ठेवावी असं मला वाटते. आणि सुखातलं जे दुसरं प्रकार मी सांगितलं तुम्हाला हे आरोग्य, स्वच्छता. तिसरा प्रकार आहे उत्तम जोडीदार, म्हणजे पार्टनर, बायको म्हणा, लाईफ पार्टनर म्हणा, काय तुम्हाला शब्द द्यायचे द्या. पण जर आम्ही उत्तमचं व्याख्या काय, उत्तम पत्नी कोणाला म्हणावं? जी पत्नी घराला सांभाळते, नवऱ्याला सांभाळते, मुलाबाळांना, सासूसासऱ्यांना, नातेवाईकांना, ती उत्तम पत्नी असं माझं विश्लेषण आहे. आणि अशी पत्नी जर कोण्या भाग्यवंताला लाभली तर त्याचा झोपडीतसुद्धा संसार सुखाचा होतो. मी अनेकांच्या झोपडीत अवलक्षण खूप पाहिलेलं आहे. आणि तसं आपण मग उत्तम पत्नी गुणानं संसार सुखाचा होतो का रूपानं होतो, असं जर मी लोकांना विचारलं तर लोक सांगतात गुणानं सुखाचा होतो. पण जेव्हा आपल्याला पत्नी करायची असते, आपल्या मुलाला करायची असते, तेव्हा मात्र आपण गुण पाहत नाही, रूप पाहतो. आणि मग जायचं एका गावाला आहे तुम्हाला आणि चाललात एकीकडे, तर ते गाव तुम्हाला कधी भेटणारच नाही. मग पार्टनर म्हणून आपण ज्याला स्वीकारतो, तो पार्टनर जर गुणवान नसेल तर नक्कीच तुमचा व्यवसाय असो का संसार असो, तो पार्टनर जर धोका देणारा असेल तर तुमचा संसारसुद्धा सुखाचा होत नाही, तुमचा व्यवसायही सुखाचा होत नाही. आणि म्हणून गुणवान पत्नी आवश्यक आहे. जर तुम्ही गुणाला महत्त्व द्यायला शिकलात तर निश्चितच ब्युटी पार्लर काही प्रमाणात कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आज पुरुष जात फक्त रूपालाच महत्त्व द्यायला लागली, म्हणून ब्युटी पार्लरचा धंदासुद्धा खूप जोरात चालला आहे असं मला वाटते. कारण महिलांना कळालं आहे की याला गुणाची गरज नाही, याला स्वरूपाची गरज आहे, आपण छान दिसलं पाहिजे ही गरज आहे, म्हणून त्यासुद्धा छान दिसण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. आणि म्हणून विषय छोटा असला तरी अत्यंत तुमच्या जीवनात मोलाचा विषय आहे. थोडंसं आता तुम्ही म्हणताल की एक तासभरामध्ये कसं मुलीचे गुण कळतील आपणाला? तुमची इच्छा असेल तर तुम्ही तासभरात निर्णय कशासाठी घेताय? तुम्ही आधी बघून या, मग ते 8-15 दिवसामध्ये कोणीतरी इकडून तिकडून हेर पाठवून त्या घरचं माहिती काढा. त्यांचे आईवडील कसे आहेत, त्यांचं खानदान कसं आहे, त्यांच्या घरामध्ये भांडखुदळ आहेत का, त्यांच्या घरामध्ये वाईट निजामसुद्धा तहसीलदार आणि PSIची नेमणूक करताना 3 पिढ्या त्याच्या कशा होत्या असं तो CIDच्या मार्फत चौकशी करून त्याला तहसीलदार आणि PSIची नियुक्ती करतात असं आमचे वडील सांगत होते. मग आपणाला जन्मभरासाठी बायको करायची आहे तर ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे याची माहिती मग तुम्ही काढणार नाही तर दुसऱ्याला काय गरज पडली काढायची? आणि म्हणून आपण हे केलं तर चांगलं होईल. तिसरा प्रश्न राहिला संतती. सगळ्यांना संतती हवी आहे. संतती नसेल तर खूप माणसं दुःखी मी पाहिलेले आहेत. सगळं आहे हो, पण परमेश्वरानं आम्हाला पोटपाणी पिकवलं नाही, आमचं मुलबाळ नाही, आम्हाला खूप दुःखी होतात. मी असं मग 5-6 पोरं असणाऱ्या बापांना विचारलं तुम्हाला तर मजा आहे, 5-6 मुलं आहेत तुम्हाला? ते म्हणले कशाची 5-6 मुलं सुख आहे? सगळे 5-6 मुलं वेगळे आहेत, आम्ही वेगळं खातो आहे, नवरा बायको आम्ही वेगळं आहोत. तेवढा खूप दुःख होते. मग मुलं असावेत की नसावेत असा प्रश्न माझ्या पुढे पडला. मुलं असावेत, पण कसे असावेत? उत्तम असावे. एक असलं तरी चालेल, पण ते उत्तम असावं. उत्तम मुलगा मग काय नशिबानं मिळतो का तुमच्या कर्तृत्वानं मिळतो का तुमच्या वागण्यानं मिळतो याचं तुम्ही चिंतन करावं असं मला वाटते. जर नशिबाने मिळत असेल तर असं इतके तुम्ही दुर्भाग्य नाही की तुमचं नशीब खोटं आहे आणि मुलगा तुमचा खराब निघाला. मुलगा हा तुमची एक तुमच्या कारखान्यातला माल आहे हे विसरू नका. आणि मग कारखान्याचं प्रोडक्शन करणारे मशिनरी जर चांगली नसेल तर नक्कीच मालसुद्धा चांगला प्रोडक्ट चांगलं होत नाही आहे. आणि केवळ तुम्हीच त्याला जबाबदार आहे ना, समाज जबाबदार असतो, त्याचं मित्रमंडळी जबाबदार असतात. अनेक गोष्टीतनं मुलं खराब होतात आणि मग आईवडिलांना खूप जीवनात नरक मेल्यावर पाण्याची गरज पडत नाही, तर जीवनातच ज्यांची मुलं खराब निघालीत त्या आईवडिलांना जीवनातच नरक पाहायला मिळतो. आणि म्हणून चांगली मुलं घडवण्यासाठी आपण खूप काही प्रयत्न करावंच लागतात असं माझं स्वतःचं मत आहे. एक छोटीशी गोष्ट मला या प्रसंगी सांगणं मला आवड वाटते. कारण मुलगा कोणाला आपला चोरी करू नये असं नक्कीच वाटते किंवा मुलगा चांगला निघावा हे प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते. आणि मग आईवडिलांनी जर चूक केली तर मुलगा कसा त्याचं जीवन वाया जाते ह्याच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला माहीत असेल ती गोष्ट, फार छोटी गोष्ट आहे. एका गरिबाचं कुटुंब होतं. ते बाई आपल्या नवऱ्याला सांगत होती एक सुई आणा घरी, सुई नाही शिवायला. पण ते नवरा विसरून जावा किंवा त्याला काही फारसा ते महत्त्वाचा विषय वाटला नसावा. पण त्याचा 4-5 वर्षाचा मुलगा होता. तो मुलगा मात्र नक्की ते वडिलाला आई सांगताना ऐकत होता आणि आईची इच्छा पूर्ण करावं असं त्याला वाटायचं. पण त्याच्याकडे काहीच पैसे नसल्यामुळे तो काही करू शकत नव्हता.
पण ते गावाला दर 8 दिवसाला एक दुकान येत होतं, मनेरी म्हणतात दुकान त्याला, म्हणजे चिल्लर चालर वाट्या गेला असं असल्या गोष्टी घेऊन तो. आणि त्याच्या दुकानात त्याला सुई दिसली. ते कुठे तर रस्त्याच्या कडेला बांधून बसतात दुकान चटई टाकून. आता सुई तर दिसली पण तो काही फुकट देणार नाही. मग काय करायचं? मग आपल्या मित्राला बोलवलं. त्याच्या डोक्यामध्ये म्हणजे शतकोटी दारिद्र्य अनंत कोटी उपाय ह्या म्हणीचा मला प्रत्यय आला. त्यानं आपल्या मित्रांना बोलवलं आणि त्या बाजूला एका साईडला थोडा गोंधळ घाला म्हणले. आणि ते गोंधळ घालायला सुरू केला मुलांनी, की हा मने जे मालक होता दुकानचा तो तिकडे पाहायला सुरू केला. आणि तिकडे पाहिल्याबरोबर यानं सुई उचलली आणि सुई उचलून नेऊन आईला दिला. त्या आईला इतका आनंद झाला की म्हणली माझ्या मुलाला किती शहाणा आहे माझं एवढंसं लेकरू असूनसुद्धा. पट्ट त्याचे मुके घेतली, त्याला गळ्याला घालून घेतली. एवढे मोठे त्याचे वडील आहेत तर त्यांना कळालं नाही याचं महत्त्व, पण माझ्या बाळांना ऐकलं. मी काही त्याला सांगितलं नव्हतं आण म्हणून, पण त्यानं ऐकलं. तिला खूप आनंद वाटला. त्या मुलाला त्याचं कौतुक बघून मग ते दर आठवड्याला तो दुकानदार येत होता गावाला आणि दर आठवड्याला एखादी वस्तू त्यानं चोरून आणायची, वाटी, कधी ग्लास, कधी चमचा. आणि परत तिनं आईनं ते कौतुक करायचं. मोठा झाला, तरुण झाला, मोठ्या चोऱ्या करायला लागला, डाके मारायला लागला. एका डाक्यात सापडून पडला आणि त्या डाक्यात खून झाला होता त्या घरमालकाचा आणि त्यामध्ये त्याला पकडलं गेलं आणि फाशी शिक्षा झाली. फाशी शिक्षेच्या नंतर त्याला विचारलं की तुझी अंतिम इच्छा काय आहे? त्यानं मला माझ्या आईला भेटवा. आणि ते आई आली, तिला घेऊन आलं पोलिसनं. रडायला लागली माझ्या मुलाला कशी वेळ आली म्हणून. त्यानं सांगितलं आई आता तू रडून काही उपयोग नाही, तुझ्या रडण्यामुळं मला काही सरकार फाशी माफ करणार नाही. मी तुला एवढ्यासाठी बोलवलं ते ऐक का बोलवलं मी ते. आई मी जेव्हा सुई चोरून आणलो पहिल्यांदा, चोरी कशी मला माहीत नव्हती, पण तुझी इच्छा जास्त तीव्र वाटली म्हणून मी ती चोरी केली. आणि तू त्याचे दुष्परिणाम मला समजून सांगितले असतीस किंवा एखादी चापाडी देऊन ते सुई परत कर म्हणली असतीस तर मी आयुष्यात चोरी केलो नसतो आणि आज माझ्यावर फाशी द्यायची वेळ आली नसती. आज मी तुला एवढ्यासाठी तर बोलवलं आहे की तुझ्या चुकीमुळं मला फासावर जायची पाळी आली, तर तू मरेपर्यंत सगळ्या तुझ्या मैत्रिणी, नातेवाईक, जगाला ओरडून सांग की लेकरासाठी लहान चूकसुद्धा माफ करू नका. त्यांना समजून द्या. शिक्षाच द्यावं असं नाही आहे, त्यांना समजूनही द्या त्याचे दुष्परिणाम. आणि ते अनेक जण फाशावर जायचे तुझ्या सांगण्यामुळे टळतील आणि ते तू करावं अशी माझी अंतिम इच्छा आहे. त्यावेळेला त्या आईला खूप भरून आलं, आपलं चूक लक्षात आली आणि तिनं मरेपर्यंत ते काम केलं की माझ्या एका छोट्याशा चुकीमुळं माझा मुलगा फासावर गेला, हे माझ्या डोळ्यात देखत गेला की मला याचं खूप दुःख होते. तसं मित्रहो, मुलांना घडवताना काही गोष्टी मनात लक्षात ठेवा. तुम्ही वागावं, मुलं अनुकरणप्रिय असतात. तुम्ही जे केलं त्यांना करा वाटते. म्हणून तुम्ही दारू प्यायची आणि मुलांना सांगायचं तू दारू पिऊ नको, तुम्ही चहा प्यायची मुलांना सांगायचं तू करू नको, हे ऐकणार नाही तुमचं. आणि म्हणून मी आपला विनंती करतो की चांगले मुलं घडवण्यासाठी तुम्ही चांगले व्हा. तुमच्यापासून सुरुवात करा. तुमचं बघून ते आपोआप चांगलं होतील याची मला पूर्ण खात्री आहे. नंबर 4ला पैसा. आज जग हे पैशासाठी वेडं झालेलं आहे. प्रत्येक माणूस पैसा पैसा पैसा. आणि याचं कारणही आहे, कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या पूर्वजांकडे खूप गरिबी आम्ही पाहिलेली आहे आणि त्या गरिबीतून बाहेर पडायला त्यांच्याकडे उपाय नव्हता. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा एक पर्याय पुढे आला. जे शिकले ते पुढे गेले आणि पैसा मिळवला. आणि मग शिक्षण म्हणजे पैसा मिळवण्यासाठीचं हे साधन आहे अशी मानसिकता आपली गेल्या 70 वर्षामध्ये झाली. आणि जो मग शिकतोय करतोय तो पैसे मिळवण्यासाठी धडपडतो. मग डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, पुढारी असेल, जो जास्त शिकला तो जास्त पैसे मिळवायचा प्रयत्न चाललेला आहे. पण शिक्षण हे माणूस बनण्यासाठी आहे, मानवी जीवनाची सार्थकता आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे आम्ही दुर्लक्ष झालं आणि केवळ पैसा मिळवण्याचं एक साधन म्हणून शिक्षणाकडे आम्ही पाहायला लागलो. त्यामुळे समाजामधलं प्रेम नष्ट झालं. आणि जर प्रेम नष्ट झालं असेल तर मग तुम्ही किती करोडो रुपयाचे तरी लाख झालात आणि माणसाचं जर प्रेम नसलं तर त्या पैशाला काही अर्थ उरत नाही आहे असं माझं मत आहे. पैशानं तुम्हाला भौतिक साधनं विकत घेता येतात. थोडंसं लोकांमध्ये तुमचा रवाब वाढतो आहे, पण जर त्या 4 भिंतीमध्ये घर नव्हे लक्षात ठेवा. 4 भिंतीमध्ये जी माणसं राहतात ती एकमेकांसाठी जीव लावले, प्रेम केले तर त्या घराला अर्थ उरतो. नाहीतर नुसतं तुमच्या RCCच्या भिंतीच दिसल्याशिवाय राहणार नाही आहेत. आणि म्हणून प्रेम गमावून काही जरी कमावत असाल तुम्ही तर ते माझ्या दृष्टीनं फारसं महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही आहे. आणि म्हणून आपण त्याला प्रायोरिटी द्यावी. शिक्षणाच्या जोडीला संस्कार द्यावेत बांधून. मुलांना तर जरूर शिकवलं पाहिजे, पण त्या शिक्षणाबरोबर माणूसपणाचे संस्कार जर त्याच्यात तुम्ही ओतले नाही, त्याला तुम्ही दिले नाहीत तर तो नुसता अधिकारी होईल, पण माणूस पण त्याचं कुठं नावलौकिक बी होणार नाही, तुम्हालाही तो सुख देणार नाही आहे. परवा एक घटना घडली. मुलगा अमेरिकेत राहत होता आणि त्याची आई वारली.
आपल्या जिल्ह्यातलीच घटना आहे, मी नाव नाही सांगणार. मग अमेरिकेतून फोन आला की असं असं तुमचे वडील वारलेले आहेत, आपण घेऊन जाऊ डेड बॉडी. त्या मुलाने फोन केला तर आम्ही सध्या येऊ शकत नाही आणि कृपया तिथंच अंत्यविधी उरकून टाकावा. तो अंत्यविधीलाही आला नाही, कारण वडिलांनी आयुष्यभर त्याला शिक्षणासाठी पैसे दिले होते. यानेही शेवटी त्यांच्या अंत्यविधीसाठी पैसे दिले त्या आश्रमाला, पण तो काही येऊ शकला नाही. ही जर व्यथा समाजामध्ये होत असेल, माणसात जर बापातून मुलामध्ये हे जर नातं असं जर इतकं ठिसूळ होत असेल तर बाकीच्यांचं नातं काय चांगलं राहणार आहे. आणि म्हणून संस्कार हे अतिशय आवश्यक आहेत. नुसते संस्कार म्हणजे चांगले संस्कार आपण मुलावर करा, चांगलं होईल. आणि पैसा त्याला कमवायला जरूर शिकवा, पण पैसा म्हणजे अंतिम ध्येय नाही जीवनाचं, हेही त्याला शिकायला विसरू नका. कारण पैसा नसेल तर त्याला भिकारचोट जीवन जगावं लागेल. आणि मग अति पैसेवाला होऊन तो माणूस नसेल तर त्यालाही दुःखच प्राप्त होईल. मग ते पैसा असणं काय नसणं काय, असूनही दुःखच नसतानाही दुःखच, ही अवस्था त्याच्यावर येऊ देऊ नये. म्हणून पैसा एक पॉवर आहे. जसं करंटला आपण चुकून हात लावा की समजून लावा, त्यानं शॉर्ट दिल्याशिवाय राहत नाही. तसं पैशाचा सदुपयोग तुम्ही केला तर त्याचं चांगलंच काम होते, दुरुपयोग केला तर तुम्हाला शॉर्ट लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण पैशाला वापरायचं कसं, कमवायचं कसं हे जरूर शिकवा. त्याला बुद्धी आणि कर्तृत्वाच्या जोरावर बिलगेट व्हायला शिकवा, पण डाके मारून त्याला कुठलाही डाकू व्हायला शिकू नका. एवढीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. शेवटचा 5वा मुद्दा राहिला की समाजाचे उपकार फेडणे. सामाजिक ऋण म्हणतात त्याला. आयुष्यामध्ये गुरुचं ऋण, मातापित्याचं ऋण आणि समाजाचं ऋण, हे 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ते प्रत्येक माणसानं फेडलंच पाहिजे. या समाजानं तुम्हाला खूप दिलं. एक 100 वर्षाच्या काळामध्ये भारतामध्ये काय होतं हे जर पाहिलात तर या 100 वर्षामध्ये विज्ञानानं तुम्हाला काय काय दिलं आहे. आज सगळं जग तुमच्या मुठ्ठीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही नाही केलं, हे समाजाने केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट समाजाचं. मग सगळ्या क्षेत्रातलं जे काही प्रोग्रेस आहे तो काही एका रात्रीतून झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक पिढ्या आपल्या खपल्या, अनेक शास्त्रज्ञ खपले आणि म्हणून आपण इथपर्यंत आलो. इतक्या जीवनातल्या सुविधा मिळाल्या आपल्याला. पहिलं एखाद्या गावाला जायचं म्हणलं तर घोड्यावर बसून 12 तासामध्ये 12 म्हणजे 24-30 मैल 30 किलोमीटर जात होतं आपण. आता एका तासामध्ये आपण 50 किलोमीटर जायला लागलो. ती गती जी मिळाली तुमच्या जीवनाला, मोबाईलमुळं आज तुम्हाला सगळ्या जगाशी संपर्क यायला लागला आहे. पहिले एखाद्या जवळच्या 25 किलोमीटर गावालासुद्धा खबर पोचत नव्हती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही दिलं ते मला समाजाने दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकानं जीवनामध्ये एक 20% पार्ट आपल्या आयुष्यातला समाजासाठी मला खर्च करायचा आहे. समाजासाठी काहीतरी चांगुलपणा मला निर्माण करायचं आहे. आणि परमेश्वरानं तुमची इच्छा झाली ना तिथं मार्ग सापडतो. मला काहीतरी मी देणं लागतो हे कळलं की तुम्हाला करावं लागते. कारण आज प्रत्येक कर्मचाऱ्यांना एवढ्या सुविधा मिळाल्या, एवढा पगार मिळाला, पेन्शन मिळायला लागले, तरी त्यांना असं रिटायर झाल्यानंतर असं वाटत नाही की मी समाजाचं काही देणं लागतो म्हणून. असं मला अवतीभोवती पाहायला म्हणजे लक्षात यायला लागलेलं आहे. कारण तुम्हाला समाज काही तुम्ही शिकल्यावरच समाज तुम्हाला द्यायला नाही. तुम्ही पहिल्या वर्गात जेव्हा शाळेत गेलात तेव्हापासून तुम्हाला समाज द्यायला लागला आहे. ज्या गुरुजीने तुम्हाला शिकवलं त्या गुरुजीचा पगार तुमच्या वडिलांनी दिला नाही किंवा तुम्ही दिला नाहीत. ज्या शाळेच्या खोलीत बसून तुम्ही शिकलात त्या शाळेच्या खोलीचे पैसे बांधायला तुम्ही दिला नाहीत. हे समाजानं दिलं, हे जाणीव ठेवा. आणि समाजानं एवढं दिलं की तुमची लायकी बघून तुम्हाला जे काही व्यवसायात तुम्हाला अधिकारी म्हणून तुमची नेमणूक झाली तर तिथं तुम्हाला भरपूर पगार दिला, संरक्षण दिलं, रिटायर झाल्यानंतर पेन्शन दिलं. तुमचं मध्येच काही बरं वाईट झालं तर तुमच्या बायकोलासुद्धा कोण पोसावं म्हणून बायकोलासुद्धा मरेपर्यंत पेन्शन दिलं. म्हणजे समाज तुम्हाला पहिल्या वर्गापासून ते शेवटची फुलं नवरा बायकोच्या अंगावर पडेपर्यंत समाज तुम्हाला द्यायला लागला आहे. मग त्या समाजाला मी काहीतरी दिलं पाहिजे ही निश्चित तुमची भावना असली पाहिजे. तुम्ही जॉब करत असताना नक्की दिलं असणार, पण जॉब संपल्यानंतरही तुम्हाला पेन्शन आहे तर मग त्या पेन्शनपुरतं का होईना बाकी काही तुम्ही पैसे वाटू नका, पण ज्ञान नक्की वाटल्याशिवाय राहू नका. तुमच्याकडे ज्ञान आहे. आणि महात्मा फुलेंना 150 वर्षापूर्वी सांगितलं होतं की अज्ञान हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जर समाजाचं तुम्हाला जर काही चांगुलपण व्हावं असं वाटत असेल तर समाजामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत, अनेक प्रकारच्या. दर 5-50 किलोमीटरला तिथले राहणीमान बदलते, तिथली भाषा बदलते, तिथले कार्यक्रम बदलतात. सगळ्या गोष्टी खूप मोठ्या अंधश्रद्धेवर आपल्या आधारित आहेत. त्याला काहीतरी चांगली दिशा देण्याचं काम आपण जरूर मनामध्ये आणलं तर होऊ शकते. कारण एखादी गोष्ट आपण करायची ठरवल्यानंतर ती नक्की होणार आहे, पण त्याच्यासाठी तुमचं समर्पण हवं आहे. कारण समर्पणाशिवाय निर्मिती नाही आहे. ज्वारीचा एक दाणा आपण जमिनीत टाकतो आणि त्याचं एक मोड निघते आणि मोठं कणीस पडून 1000 दाणे होतात एका दाण्याचे.
तसं तुम्ही ज्या कामासाठी तुम्हाला समर्पण करावं असं वाटते ते काम तुम्ही निश्चितपणे करू शकता. फक्त तुमची समर्पणाची तयारी पाहिजे. अनेक महात्म्यांनी या देशामध्ये, मग आंबेडकर आहेत, गौतम बुद्ध आहे, शिवाजी महाराज आहेत, महात्मा गांधी आहेत, अनेक महावीर आहेत, अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत, अनेकाने आपलं प्राणाचं बलिदान केलं आहे. तेव्हा कुठे हे सगळे चांगले दिवस आपल्याला आजच्या घडीला पाहायला मिळाले आहेत. त्या मागच्या थोर पुरुषांना कुठेही गालबोट लागेल असं नव्या पिढीनं आपण वागून त्यांचा देश म्हणून आज ओळखला जातो. परदेशामध्ये मग शिवाजी महाराजांचा देश, महात्मा गांधीचा देश, आंबेडकरांचा देश. तुम्हाला आम्हाला 132 कोटी असूनही आपलं कुठं नावही माहीत नाही. ते परदेशामध्ये हे नावं माहीत आहेत लोकांना. तर त्यांना गालबोट लागेल असं आपण वागू नये असं मला वाटते. आणि त्यातच एक मोठं समाजाचं ऋण फेडण्याचं पुण्य तुम्हाला काम. मी या 5 गोष्टी तुम्ही जर आयुष्यात नीट केल्या, काय काय सांगितलं मी तुम्हाला. पहिल्यांदा उत्तम आरोग्य. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छतेची अत्यंत आवश्यकता आहे. स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न आणि स्वच्छ हवा, या 3 गोष्टी तुम्हाला मिळवण्यासाठी तुमच्यावर काही जबाबदारी आहेत. जेव्हा तुम्ही हक्क मागता तेव्हा तुम्हाला कर्तव्य करावे भाग असते, याची जाणीव ठेवावी. दुसरं सांगितलं तुम्हाला मी, उत्तम आपला जोडीदार पार्टनर तर गुणवान निवडा, रूपवान निवडण्यापेक्षा. प्रत्येकाला जर आता हेमा मालिनीच पाहिजे किंवा माधुरी दीक्षित पाहिजे म्हणलं तर शक्य नाही आहे. म्हणून रूपापेक्षा गुणाला महत्त्व द्या, एवढी माझी तुम्हाला नम्र प्रार्थना राहणार आहे. आणि तिसरं, संतती घडवत असताना स्वतःपासून सुरुवात करा. मुलं मोठे व्हावेत किंवा मुलं काहीतरी व्हावेत हे अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे, पण होणं फार कठीण असते, लक्षात ठेवा. त्याच्यावर एक तुम्हाला छोटासा चुटकुला सांगतो. एक खूप मोठा चोर होता. त्या चोराला असं वाटायचं की माझा मुलगा चोर होऊ नये, पण त्याला मुलगा झाला आणि त्याची उजव्या हाताची मूठ अशी बंद होती. तर त्या वडिलांना असं वाटायचं की आता चोरी बी करायचं म्हणलं तरी उजवा हात बंद म्हणजे कशी चोरी करणार, काम कसं करणार हा. म्हणून अनेक डॉक्टरकडे गेला पण ते काही मूठ काही सुटत नव्हती. आणि एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा एका मित्राने त्याला सल्ला दिला. मग तो मित्राकडे गेल्यानंतर डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणले मला तुम्हाला एकट्याला बोलायचं आहे. मग बोलले, म्हणजे तुमचा व्यवसाय काय पक्कं सांगा, मला खरं सांगा, खोटं सांगलात तर उत्तर मिळणार नाही. तेव्हा त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं मुलाच्या प्रेमासाठी किंवा मी चोऱ्या करतो, चोरीचा व्यवसाय माझा आहे. तर ते डॉक्टरना हुशार होता, डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ होता. त्यानं गळ्यातलं लॅकेट काढलं, मुलाला टेबलावर झोपवलं होतं. ते लॅकेट असं मुलाच्या डोळ्यासमोर हलवलं. त्यानं ते पटकन मूठ सोडली आणि ते लॅकेट धरलं. आणि जेव्हा मूठ खुली केली तेव्हा त्या मुठीतून एक अंगठी खाली पडली. ती अंगठी होती ती बाळंतपण करणाऱ्या सिस्टरची. कारण थोडंसं तिला ते चिकटपणा आल्यामुळं त्या अंगठी निष्ठेने याच्या हातात पडली. ते जन्मल्याबरोबर त्यानं ती मुठ्ठी काहीतरी सापडलं आपल्याला म्हणून पकडून ठेवली. तर ते डॉक्टर विनोदाने त्याला म्हणायला लागले, तुमचा मुलगा फार एक्सपर्ट आहे हो, तुमच्यापेक्षाही तो भारी काम करणार आहे, कारण त्याला जन्मताच सिस्टरची अंगठी मारली. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही. पण तुम्ही जर त्यांना चोर होणे असं वाटत असेल तर तुम्ही चोर व्हा. जसं वाल्मिक खूप वाईट होता, पण वाल्मिक ऋषी झाला. हे माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठं काय होऊ शकते. मनुष्याला देवत्व प्राप्त होऊ शकते. अनेक महात्म्यांनी आपल्याला देवत्व प्राप्त केलेलं आपल्यापुढे उदाहरणं आहेत, गौतम बुद्धापासून ते पार आजपर्यंत. आणि म्हणून आपण ह्या जन्मामध्ये बाकीचे खातात पितात, सगळे जे काही 5 विकार आहेत सगळ्यांनाच आहेत, प्राण्यांना सुद्धा आहेत. प्राण्याने लेकराचं प्रेम असते, प्राण्याने आपल्या जागेचं प्रेम असते, सगळ्या गोष्टी भय, मिथून, काम वासना ह्या सगळ्यामध्ये आहेत. पण माणसाच्या जन्मामध्ये काही चांगलं करण्याची त्याच्यामध्ये इच्छा असली तर निश्चितपणे समाजाच्या काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात, समाज सुखी होऊ शकतो अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून आपण हे काम करावं अशी आपणाला मी हात जोडून प्रार्थना करणार आहे. या चॅनलचे मी माझ्या वतीनं खूप आभारी आहे मी की या राजमुद्रा चॅनल नांदेडमध्ये निघाला आमच्या, आणि अनेक क्षेत्रातल्या लोकांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं पुण्यकाम, लाखो लोकांपर्यंत जाणं काही आमच्या तर या वयामध्ये शक्य नाही आहे, पण ह्या राजमुद्रा चॅनलनं मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तुम्ही प्रेमानं ऐकलात. नुसतं ऐकून थांबू नका. त्याच्यामध्ये साखर गोड आहे मी सांगितलं, पण तुम्ही खाल्याशिवाय स्वतः तुम्हाला ते गोड लागणार नाही आहे. आणि म्हणून ह्याचे अनुभव घ्या आणि त्या अनुभवातून तुम्ही सुखी झालेलं मला एक माझ्या फोनवर जरी सांगितलात की तुमचे अनुभव मला पटले म्हणून, तर मला खूप आनंद होईल. माझा नंबर आहे 9422170227, मराठीमधून 9422170227 या नंबरला आपण फोन करून मला कृपया कळवा. नुसतं तारीफ करण्यासाठीच मला फोन करू नका. तर ह्याच्यात तुम्हाला कुठल्या उणिवा वाटल्या किंवा काहीतरी माझ्या अनुभवामध्ये कमी वाटलं
तर त्यासुद्धा आपल्या अनुभवाची भर घालून तुम्ही मला सूचना केला तर मी सुद्धा त्या तुमच्या सूचना शिरसावन्य मानणारा माणूस आहे. मीच म्हणलेलं खरं असण्यापेक्षा खरं ते माझं मानणाऱ्याचा माझा स्वभाव आहे. त्या दृष्टीनं आपण मला सहकार्य करावं अशी मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकालाही विनंती करतोय. आणि परत एकदा राजमुद्रा चॅनलचे आभार मानून आजचा हा हे लाईव्ह संपवतो. पुन्हा 15 दिवसांना मी तुमच्यापुढे वेगवेगळे विषय घेऊन येणार आहे आणि आपण ऐकावं आणि मला मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.